हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वुमन सिरीजमध्ये आज आपण PCOD किंवा PCOS हा सध्या खूप स्त्रियांना मुलींना त्रास देणारा प्रश्न आणि त्याचे भरपूर प्रश्नोत्तरं आज आपण सगळे समजून घेणार आहे. जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो की पहिला नॉर्मल काय आहे आणि मग त्याच्यानंतर ॲबनॉर्मल. आता PCODचा लॉंग फॉर्म किंवा PCOS या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, हा खूप माइल्ड फॉर्ममध्ये असतो. आणि पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, हा सिंड्रोम म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. तर आता हा ओव्हॅरियन म्हणजे ओव्हरीचा असलेला आजार आहे. मूळ त्याच्यामधलं आजारी पडणारी किंवा ज्याच्यामध्ये त्याचं फंक्शन बदलतं तो कुठला ऑर्गन आहे तर ओव्हरी. तर जेव्हा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो तर त्याच्यामध्ये गर्भाशय, गर्भनलिका आणि अंडाशय हा अगदी योग्य शब्द आपला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आहे. आता अंडाशय किंवा ओव्हरी म्हणजे काय तर तिथं जे एग रिलीज होतात, एग फॉर्म होतात, एग मॅच्युअर होतात, ही सगळी प्रोसेस आणि वेगवेगळे हॉर्मोन्स रिलीज होणं, योग्य वेळी रिलीज होणं, योग्य वेळी तयार होणं, योग्य क्वांटिटीमध्ये बनून योग्य वेळी रिलीज करणं, हे काम ओव्हरीचं आहे. म्हणजे ओव्हरी हा आपल्या फिमेल हॉर्मोन्सचा मेन स्विच आहे. जर तो मेन स्विच व्यवस्थित काम करत असेल तर आपलं हॉर्मोनल लाईफ, मेन्स्ट्रुअल लाईफ हे सगळं अतिशय उत्तम पद्धतीनं चालतं. आपले कुठलेही कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही होत नाही. आता जर ओव्हरीमध्येच जर प्रॉब्लेम झाला, म्हणजे जी आपली मेन सिस्टीम आहे जिथून सगळी सिस्टीम कंडक्ट केली जाते, अशा ठिकाणूनच जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात, तुमची फर्टिलिटी डिस्टर्ब होते आणि हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळं, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होतात. आता ओव्हरीचं मेन काय काम आहे आपण बघूया. म्हणजे ती काम करायचं बंद केल्यावर काय करेल हे आपल्याला कळेल. तर ओव्हरीचं मेन काम जसं तुम्हाला म्हणलं की एग रिलीज करणं, एग रिलीज झाल्यानंतर योग्य प्रकारे हॉर्मोन्स रिलीज करणं. तर ओव्हरी कोणते कोणते हॉर्मोन्स बनवते तर प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, अँड्रोजेन, रिलॅक्झिन असे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स ओव्हरीमधून रिलीज होतात. त्यातले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन असे अनेक हॉर्मोन असतात, पण त्याच्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे फिमेल हॉर्मोन्स आहेत जे स्त्रियांच्या रेग्युलर मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये आणि एकूणच त्यांच्या सगळ्या हॉर्मोनल बॅलन्समध्ये महत्त्वाचं काम करतात. आता याच्यामध्ये अजून एक हॉर्मोन आहे अँड्रोजेन. अँड्रोजेन हे मेल हॉर्मोन आहे आणि मेल हॉर्मोन हे अतिशय कमी प्रमाणात, जितकी गरज आहे तेवढ्या प्रमाणात ओव्हरीकडून सिक्रेट केलं जातं. हे सगळं कशावर चालू आहे चक्र तर एग व्यवस्थित मोठं होतं, एग रिलीज होतं. एग जर फर्टिलाइज झालं म्हणजे ती स्त्री, मुलगी प्रेग्नंट झाली तर पुढची प्रेग्नन्सीची फेज सगळी त्या पद्धतीनं सगळे हॉर्मोन्स रिलीज होतात. जर एग रिलीज झालं आणि ते फर्टिलाइज नाही झालं तर बॉडीला कळतं की हे फर्टिलाइज नाही झालं. बॉडी पुढच्या प्रेग्नन्सीसाठी म्हणजे पुढच्या महिन्यासाठीच्या मेन्स्ट्रुअल पिरियडची तयारी करायला सुरुवात होते आणि त्या पद्धतीचे हॉर्मोन्स तिथं सिक्रेट होतात. म्हणजे हे सगळं ओव्हरीकडून प्रॉपर एग रिलीज होणं, मॅच्युअर व्यवस्थित दिवसांचं व्यवस्थित वाढ झालेलं एग आणि जनरली राईट आणि लेफ्ट साईडमधून एक एक अल्टरनेट किंवा काही वेळी दोन्हीकडून एक एक एग रिलीज होतं. क्वांटिटी किती आहे? 1 किंवा 2, ह्याच्यापेक्षा जास्त एग्ज रिलीज होत नाही जनरली. आता पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजमध्ये काय होतं की मल्टिपल एग एकदम मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात आणि मग त्याच्यामधले काही इमॅच्युअर राहतात, काही रिलीज होत नाही. आणि मग जेव्हा तिथून एगच रिलीज नाही होत आहे किंवा मल्टिपल अव्यवस्थित वाढ झालेले जेव्हा एग्ज रिलीज होतात तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्सच बदलतो. कारण का तुम्हाला जो बॅलन्स एग रिलीज झाल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप त्याच्यानंतर प्रक्रिया आहे, ती प्रक्रियाच तिथं बंद होते. एकतर मल्टिपल व्यवस्थित वाढ न झालेले एग्ज रिलीज होतात किंवा एग रिलीजच होत नाहीत किंवा ओव्हरीमधले एग्ज संपून जातात. ओव्हरी लिटरली कॅनॉट प्रोड्यूस मोर एग्ज. मग ही सिच्युएशन आल्यानंतर काय होणार? एगच जर रिलीज झालं नाही की जे आपल्या रिप्रोडक्शनसाठी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी गरजेचं आहे ते झालं नसल्यामुळं फिमेल हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, कंप्लीट इम्बॅलन्स होतो आणि अँड्रोजेन हा
मेल हॉर्मोन म्हणजे पुरुषांचं हॉर्मोनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढायला लागतं. मग आता जसं हॉर्मोन आहे त्याप्रमाणे शरीर रिस्पॉन्ड करणार. जर तुमचे फिमेल हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे जर व्यवस्थित सिक्रेट होत नसतील, एग रिलीज होत नसेल, तुमच्या ओव्हरीला मल्टिपल सिस्ट असतील, पाण्यासारखे फुगवटे असतील आणि ही सगळी सिस्टीमच जर चुकली असेल तर सगळ्यात पहिला परिणाम त्याचा होतो तुमच्या पिरियड्सवर. PCOD किंवा PCOSमध्ये काय जनरली, PCOD म्हणजे तुम्हाला सांगते की हे माइल्ड फॉर्म आहे आणि PCOS हा सिव्हिअर फॉर्म आहे. PCODमध्ये जनरली तुम्हाला जरी सिस्ट दिसल्या तरी एग्ज रिलीज होत असतात. थोडंसं मेडिकेशन, थोडीशी तुम्ही फिजिकल काही चेंजेस केले की त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी किंवा तुमचे एकूणच पिरियड्स व्यवस्थित यायला काही प्रॉब्लेम येत नाही. PCOSमध्ये पिरियड्स खूप जास्त लांबतात. 2 पिरियड्समधलं अंतर खूप जास्त वाढतं. आम्ही जनरली असं बघतो की वर्षामध्ये साधारण 9 पिरियड्स तरी यायला पाहिजे. तर ह्याची संख्या त्याच्यापेक्षा कमी असेल, ड्युरेशनमधलं जास्त असेल, पिरियड्स आल्यानंतर हेवी फ्लो होत असेल, स्पॉटिंग होत असेल, मग जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या सगळ्या ॲबनॉर्मॅलिटीज तर ह्याच्यामध्ये येत असतील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चेहऱ्यावर पुरुषांसारखे केस येत असतील. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला मेल बॉल्डनेस म्हणजे केस खूप गळत असतील आणि खूप चेहऱ्यावर ॲक्ने आहेत, खूप लिथार्जी आहे, सिव्हिअर वेट गेन आहे, प्रत्येक शरीराच्या फोल्डमध्ये म्हणजे मानेमध्ये, अंडर आर्म्समध्ये, ग्रॉईनमध्ये या सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला काळसर पॅच बनायला लागले असतील तर तुम्ही PCOSसाठी जनरली डायग्नोज केले जातात. आता बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की PCOD बराच नाही होत, PCOS बराच नाही होत. अनेक स्त्रियांशी मी जेव्हा बोलते, अनेक मुलींशी बोलते, तेव्हा जेव्हा त्या माझ्याकडे येतात तेव्हा त्या ऑलरेडी ओव्हरवेट असतात. आता आपल्याकडे अतिशय खुळचट कल्पना निघाली आहे की ब्युटी कम्स इन ऑल शेप्स अँड साईज. अतिशय मोठा मूर्खपणा आहे. ब्युटी कम्स इन प्रॉपर शेप अँड साईज. निदान मेडिकलच्या दृष्टीनं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला सर्कशीचा तंबूसुद्धा शिवून मिळतो, 10 XL पर्यंत पण कपडे मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शरीराला वाटेल तसं वाढवून द्या आणि त्याचा काय म्हणतो ब्लेम, नाही मला PCODच आहे म्हणून माझं असं झालं आहे, नाही मला थायरॉइडच आहे म्हणून मला असं झालं आहे, या हॉर्मोन्सवर आणि या सिस्टीमवर टाका. हा PCOD आणि PCOS हा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे. तुम्ही त्याची कारणं शोधत बसू नका. तुमच्या शरीरावर जो काही त्याचा अपाय झालेला आहे तो अपाय तुम्ही दूर करू शकता. तुम्ही तुमचं PCOS कम्प्लिटली रिव्हर्स करू शकता आणि पूर्णपणे बरं करू शकता. अगदी 100% बरं करू शकता. आता याच्यामध्ये काय होतं तर पहिला तर वजन वाढतं, म्हणजे हे दुष्टचक्र आहे. PCOS वजन वाढल्यामुळं होतं आणि PCOS झाल्यामुळं वजन वाढतं. इन्शुलिन रेझिस्टन्स येतो. कंप्लीट एकदम माइल्ड इन्फ्लमेशन म्हणजे एक सूज एक प्रकारची शरीरामध्ये राहते. पुरुषी हॉर्मोन्स जास्त सिक्रेट झाल्यामुळं हार्ट डिसीज किंवा आपले जे वेन्स असतात हे डिसीज होऊ शकतात. त्याच्यानंतर लिव्हरवर ह्याचा मोठा परिणाम होतो, हार्टवर ह्याचा मोठा परिणाम होतो. मग तुम्ही जर आता म्हणाले की हा फक्त ओव्हरीचा आजार आहे तर हा ओव्हरीचा आजार नाही आहे. तुमचं संपूर्ण शरीर आजारी आहे. आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करा, एक PCOS असलेली मुलगी किंवा PCOS असलेली स्त्री तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं करा. त्या स्त्रीचे सिव्हिअर हेअरफॉल झालेला आहे. हेअर जे हा मेल बाल्डनेस म्हणतो तो हा बाल्डनेस आहे. चेहऱ्यावर केस आलेले आहेत, चेहऱ्यावर ॲक्ने आहेत, मान, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॉइन्समध्ये, तुम्हाला अंडर आर्म्समध्ये काळं झालेलं आहे, तुमची त्वचा पूर्ण त्याचा ग्लो गेलेला आहे, ती स्त्री आउट ऑफ शेप आहे आणि कसलाही एक काय म्हणतो आपण फेमिनाईन एक जो टच असतो तो कसलाही नाही आहे. आता अशी दिसणारी स्त्री, त्या स्त्रीला स्वतःबद्दल किती प्रेम वाटेल, त्या स्त्रीला स्वतःबद्दल किती आपुलकी वाटेल, तिची मानसिकता किंवा तिचा स्वतःबद्दलचा वाटणारा कॉन्फिडन्स किती खाली जाईल. हे फक्त शरीराबद्दल आहे का? अजिबात नाही. हे पूर्ण शारीरिक आणि मानसिक आजार आहे आणि हा बरा होतो. आता जसं तुम्हाला मी अनेक वेळा म्हणते की हा जसा लाईफस्टाईल डिसीज आहे, लाईफस्टाईल चेंज करा.
तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, इन्शुलिन रेझिस्टन्स रिव्हर्स करता येतो, PCOD रिव्हर्स करता येते. याच्यामध्ये तुम्हाला उत्तम डाएट प्लॅन दिला जातो. अतिशय सुंदर होमिओपॅथिक औषधं आहेत. त्या औषधांनी आणि डाएट फॉलो केल्यानंतर आणि एक्सरसाइज केल्यानंतर, एक्सरसाइज म्हणजे बऱ्याच स्त्रियांचं हे होतं की नाही मॅडम आम्हाला डाएट करायला नाही जमत, आम्हाला एक्सरसाइज पण करायला नाही जमत, आम्हाला काहीच करायला जमत नाही. मग तुम्ही विचित्र पद्धतीनं स्वतःला बेढप केलेलं आहे आणि तुम्ही त्याला ब्लेम करता की PCODमुळं झालं. आयुष्यभर तुम्ही ब्लेम करून निवांत राहू शकणार आहे का? तुम्ही फक्त PCODमध्ये नाही आहे, प्रत्येक मी स्त्रीला सांगते आहे PCOD आणि PCOS असलेल्या, तुम्ही फक्त PCOS म्हणजे तुमच्या एका ओव्हरीचा आजार नाही आहे, तुम्ही संपूर्ण आजारी आहात. तुमचे सगळे व्हायटल ऑर्गन्स ॲट रिस्क आहेत, ते सफर करतायत, तुम्हाला ते जाणवतं आहे, पण तुमच्यामध्ये तेवढा करेज नाही आहे किंवा तुमचा शुद्ध आळशीपणा आहे की मला माझ्या शरीरासाठी काही करायचं नाही आहे, माझं हॉर्मोनल आहे. आणि हे मी 10मधल्या 8 स्त्रियांमध्ये हे एक्सक्युजेस ऐकते बघते की नाही मॅडम नाही जमत आम्हाला. आणि मग तुम्ही इतकं कॉम्प्रोमाइज्ड आणि इतकं लाजिरवाणं आयुष्य जगता की जे आयुष्य तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं रिव्हर्स करू शकता, अतिशय छान हेल्दी राहू शकता. तर कशासाठी हे असं जगायचं? तर PCOD आणि PCOSबद्दल सगळ्यात पहिली तुम्हाला डाएट करेक्शन करावे लागतात, तुम्हाला एक्सरसाइज ॲड करावा लागतो आणि औषधं त्याच्याबरोबर तुम्हाला हेल्प करतात तुमचं हॉर्मोनल रेग्युलेशन करण्यासाठी. याच्यामध्ये अनेक स्टेप्सवर काम केलं जातं, स्किनसाठी, हेअर्ससाठी, वेट लॉससाठी, तुमचं मोरल डाऊन झालेलं असतं त्याच्यासाठी काउन्सिलिंग असतं. तर अशा अनेक लेवलवर काम करून अनेक स्त्रिया PCOSमधनं पूर्णपणे बाहेर आल्यात. त्यांनी त्यांचं छान डेली रुटीन मेंटेन ठेवलं आहे आणि व्यवस्थित त्यांचे पिरियड्स व्यवस्थित येतात, म्हणजे तुमचे हॉर्मोन्स व्यवस्थित आहेत. हे अगदी स्वच्छ आहे. आणि तुम्हाला तुमच्यामध्ये जर असे बदल दिसून येत असतील तर तुम्ही इमिडिएट तुमच्या डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट करा. पिरियड्स येत नाहीत म्हणजे फक्त पिरियड्स येत नाहीत इतकं नाही आहे, ते हिमनगाचं टोक आहे, आतमध्ये मोठा हिमनग लपलेला आहे, तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही असं नाही. त्यामुळं PCOS आपण डायग्नोज कसा करतो? एकतर तुम्हाला तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील, चेहऱ्यावरती हेअर ग्रोथ असेल, सिव्हिअर मेल टाईप ऑफ बार्डनेस असेल, सिव्हिअर किंवा तुमचं वेट गेन झालेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हा PCOS आहे असं समजतो. त्याच्यासाठी जनरली टेस्ट कुठल्या केल्या जातात? तर टेस्ट पहिली सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीनंतर त्या स्त्रीच्या इंटेन्सिटीप्रमाणे तिला कितपत त्रास आहे काय त्याच्याप्रमाणे हॉर्मोनल ॲसे केला जातो. पिरियडच्या सेकंड डेला एक हॉर्मोनल ॲसे केला जातो. थायरॉईड चेक केलं जातं, इन्शुलिन चेक केलं जातं, फास्टिंग आणि BP आणि अजून अनेक टेस्ट आहेत ज्या त्या पेशंटच्या गरजेप्रमाणे केल्या जातात. तर मी पुन्हा सांगते आहे, PCOS हा आजार लाईफस्टाईल रिलेटेड आहे. हा तुमच्या स्वतःच्या आळशीपणामुळं, स्वतःच्या तब्येतीकडे केलेल्या दुर्लक्षामुळं आणि एक सगळ्यांनाच होतो आणि मग मलाही झाला ही आता एक नवीन टेंडन्सी याच्यामुळं झालेला आजार आहे. तो पूर्णपणे बरा होतो आणि आत्तापर्यंत अनेक स्त्रिया ह्याच्यातून गेलेल्या आहेत आणि परत पुन्हा हेल्दी स्टेटला परत आलेल्या आहेत. तर सगळे मिळून हा अवेअरनेस वाढूया. PCOS असणं आणि मग त्याच्यामुळं माझं वजन वाढलं हे सांगणं ही अभिमानाची गोष्ट नाही आहे. ब्युटी कम्स इन प्रॉपर शेप आणि साईज हे पक्क लक्षात ठेवा आणि तुम्हीही तुमच्या हेल्थला परत ऑन ट्रॅक छान पद्धतीनं आणू शकता. तर छान दिसा, छान राहावा. आम्ही आहेच तुम्हाला मदत करायला, पण दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण हा फक्त वरवरचा रोग नाही, हा आतमध्ये गेलेला रोग आहे. तर नक्की याच्याबद्दल विचार करा आणि PCOS आपण सगळेजण मिळून पूर्णपणे बरा करू शकतो याची मला खात्री आहे. ठीक आहे. तर पुढचा व्हिडिओ मी करणार आहे ब्लिडिंग आपलं साधारण कसं पाहिजे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. तर तो व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.